1 जुलै 2024 पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू झालेली आहे, ज्यामध्ये कलम 187 BNSS मध्ये ड्राफ्टिंग एरर आहे का? चला तर बघूया. सेक्शन 187(2). The magistrate to whom an accused person is forwarded under these sections may, irrespective of whether he has or has no jurisdiction to try the case, after taking into consideration whether such person has not been released on bail or his bail has been cancelled, authorize from time to time the detention of the accused in such a custody as such magistrate thinks fit, for term not exceeding 15 days in the whole or in parts, at any time during the initial 40 days or 60 days out of detention period of 60 days or 90 days, as the case may be, as provided in subsection 3, and if he has not jurisdiction to try the case, commit it for trial, or consider further detention unnecessary, he may order the accused persons to be forwarded to a magistrate having such jurisdiction. Section 187 subsection 2 नंतर Section 187 subsection 3. Subsection 3. The magistrate may authorize the detention of accused persons beyond the period of 15 days if he is satisfied that the adequate ground exists for doing so, but no magistrate shall authorize the detention of accused persons in the custody under this subsection for total period of exceeding 90 days where the investigation relate to an offence punishable with death, imprisonment for life, or imprisonment for term 10 years or more. Second, 60 days where the investigations relate to any other offence, and on the expiry of the said period of 90 days or 60 days, as the case may be, the accused person shall be released on bail if he prepared to and does furnish bail, and every person released on bail, this subsection shall be deemed to be so released under the provision of chapter 35 for the purpose of that chapter. Problem with drafting error. यामध्ये कलम 167 CRPC जो पूर्वी होता त्यामध्ये अदरवाईज दॅन इन द कस्टडी ऑफ पोलीस हा फ्रेज वगळण्यात आला, आणि हा फ्रेज वगळल्यामुळे ज्युडिशियल कस्टडी आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी याचा अर्थ इंटरप्रेट होत नाही, आणि त्यामुळेच ज्युडिशियल कस्टडी किंवा पोलीस कस्टडी ही 90 दिवसापर्यंत मिळू शकते की काय असे झाले. नव्याने जोडलेल्या भागाच्या सुरुवातीमध्ये सच कस्टडी हा शब्द वापरल्यामुळे पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी असावी असाही वाटू शकतो, जो ड्राफ्टिंग एरर आहे किंवा जो ड्राफ्टिंग एरर वाटतो. नव्याने जोडलेल्या भागामुळे ते कलम समजण्यास अवघड जाते. कायदेमंडळाचा उद्देश साध्य होत नाही, आणि पोलीस कस्टडी ही पण जास्तीत जास्त 15 दिवसाचीच असेल असे असताना जे पूर्वीच्या कायद्यामध्येही सुरुवातीचे 15 दिवस होती त्याप्रमाणेच नवीन कायद्यामध्येही सुरुवातीचे 15 दिवस किंवा 40 दिवस किंवा 60 दिवसापर्यंत विभागून मागता येईल असे आहे, जे डिटेन्शन कालावधीमध्ये 90 दिवसाच्या डिटेन्शन कालावधीमध्ये सुरुवातीचे 60 दिवस व 60 दिवसाच्या डिटेन्शन कालावधीमध्ये सुरुवातीचे 40 दिवस असे 40 किंवा 60 दिवसामध्ये 15 दिवसाचीच पोलीस कस्टडी मागता येते, आणि ती विभागून मागता येईल. म्हणजेच सुरुवातीला ज्युडिशियल कस्टडी मिळाल्यानंतर पुन्हा पोलीस कस्टडी मागता येईल अशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत असताना इथे असे वाटायला लागू शकते की 90 दिवसापर्यंत पोलीस कस्टडी मागता येईल की काय, परंतु असा उद्देश नाही आहे, आणि पोलीस कस्टडी ही फक्त 15 दिवसाची जास्तीत जास्त मागता येईल, आणि ती दोन विभाग एकत्रित सुरुवातीस 15 दिवस किंवा डिटेन्शन कालावधीच्या 40 दिवस किंवा 60 दिवसामध्ये 15 दिवसात विभागून मागता येईल अशा पद्धतीचा अर्थ अभिप्रेत होतो. या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील आर्टिकल अवश्य वाचा. व्हिडिओ सबस्क्राईब करा. थँक्यू.